तर मराठीमध्ये एकूण वर्ण किती आहेत? विल यू प्लीज गो टू दॅट बेंच, त्या बेंचमध्ये ते बसता. हां हां तिथंच, हां बस तिथंच बस, त्याच बेंचवर बसा. दिसतो ना बोर्ड तुम्हाला? हां 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 गुड गुड. तर वर्ण म्हणजेच काय तर रंग. वर्ण म्हणजेच काय तर रंग. आणि ज्यावेळेस जर मी तुम्हाला असं सांगितलं होतं की आदिम काळामध्ये लोक काय करायचे, पान व फूल यांच्या साहाय्याने जो रंग तयार केला जायचा, त्या रंगाने ते सांकेतिक खुणा लिहायचे. त्या सांकेतिक खुणा म्हणजेच काय? वर्ण. राईट, वर्ण. मग मराठीमध्ये वर्ण हे नेहमी कसे असतात? अपूर्ण उच्चाराचे असतात, बरोबर ना? अपूर्ण उच्चाराचे असतात म्हणून त्याचा पाय मोडून लिहिला जातो. आठवते? तिरकी रेष मारतो आपण, म्हणजे ते त्यांचा पाय मोडून लिहितात. राईट. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट की वर्ण हे जरी अपूर्ण उच्चाराचे असले तरी वर्णांचे प्रकार पाडताना आपल्याला कोणते कोणते असतात वर्णाचे प्रकार सांगा. एकूण वर्ण किती मराठीमध्ये? एकूण वर्णांची संख्या 52 आहे. त्याच्यामध्ये स्वर, व्यंजने, अजून अजून करेक्ट, स्वर, व्यंजने, स्वरादी आणि संयुक्त व्यंजने असे त्याचे प्रकार पडतात, बरोबर. आता जर मी स्वर म्हणतो तर स्वर एकूण किती मराठीमध्ये? 14 स्वर आहेत, बरोबर. एकूण मराठीमध्ये 14 स्वर आहेत. व्यंजने 34, बरोबर. स्वरादी 2 आणि हे काय आहेत? 2. झालेत का? 52 चेक करा, बरोबर ना. 4 1 4, 4 2 8, 8 2 10, 2 12 आणि 52. मग स्वराला स्वर का म्हणायचं? कारण त्यांचा उच्चार फ्रीली होतो. म्हणजे अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ अ अम आ. आणि जे मराठीमध्ये आपण नवीन स्वर 2 ऍड केले ते कोणते? ए आणि व. हे 2 इंग्रजीमध्ये स्वर आहेत, ज्याला आपण काय म्हणतो? कसले ते? इंग्रजी भाषेमधून आपण मराठी भाषेमध्ये ऍक्सेप्ट केलेले 2 स्वर आहेत, ए आणि अ. असे एकूण 14. कोणते कोणते मला पटपट सांगा एकदा. आ, बघा, अ आ ई ई, पुढचा उ ऊ रू रू ए. एचे पण 2 प्रकार बरं का. हा छोटा ए, एक असा ए, नंतर ए ओ औ, बस. अम आणि आ नाही आहेत. अम आणि आ काय आहेत? स्वरादी आहेत. मग स्वरादी म्हणजेच काय? स्वर आहे ज्याच्या आधी असा तो काय असतो? स्वरादी. स्वरादी किती आहेत? 2 आहेत. कोणते कोणते? अम आणि आह. अम आणि आह, बरोबर. स्वरादी. याला स्वर का म्हणायचं? स्वर आहे ज्याच्या आधी असा तो स्वरादी. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आणि आपण इंग्रजी भाषेमधून 2 स्वर आपल्या वर्णमालिकेमध्ये ऍड केलेत. ते आहेत 2 ए आणि ऑ. यांना आपण काय म्हणतो? नवीन स्वर. म्हणजे 2009 या साली एक शासन निर्णय झाला आणि या शासन निर्णयानुसार या 2 इंग्रजी स्वरांना आपण मराठीच्या वर्णमालिकेमध्ये स्थान दिलं. म्हणजे ऑफिशियली आता एकूण स्वर किती झाले? स्वर नाही, 14 झाले ना. 14 झाले ना स्वर, बरोबर का नाही? बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ठीक आहे. आता हे झालं. आणि 14 आणि 2 स्वरादी किती झाले? 14 आणि 2 16. संयुक्त व्यंजने किती आहेत? 2 आहेत. मग संयुक्त व्यंजने कोणते कोणते सांगा मला. बरोबर, व्हेरी गुड. क्ष आणि ज्ञ. का म्हणायचं संयुक्त व्यंजन त्यांना? अवघड असतात म्हणून नाही. वाय त्याला आपण संयुक्त व्यंजन असं का म्हणतो? म्हणजे आपण 12 खडी ऐकली का तुम्ही? 12 खडी. क का की की कु कु के कै को कौ कम आणि का. याच्यामध्ये स्वरादी आले कम आणि कहा. परंतु त्याच 12 खडीमध्ये 2 अजून एक अक्षरे, क्ष आणि
न्य. मग श हे क अधिक श अधिक य अधिक अ. तसं ज्ञ म्हणजे द अधिक न अधिक य अधिक ज्ञ. म्हणजे अनेक व्यंजन एकत्र येऊन हे दोन तयार होतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन. मग मराठीमध्ये संयुक्त व्यंजने किती आहेत? तर दोन आहेत. कोणते कोणते? क्ष आणि न्य. क्लिअर झालं? इथपर्यंत काय डाऊट आहे? हे झालं होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी तुम्हाला असं म्हटलं की आपल्याला व्यंजने, मराठीतील व्यंजने एकूण टोटल किती आहेत आपले? 34. तर या व्यंजनांचा आपला अभ्यास करताना ती व्यंजने कशी लक्षात ठेवायची आठवते का? मी सांगितलं होतं कोणते कोणते प्रकार असतात साधे व्यंजनांचे, जे तुम्हाला माहिती आहेत. व्हेरी गुड, आय लाईक युअर कॉन्फिडन्स. चुकलं तर बघा, एक लक्षात ठेवा, तीन ओळी पाठ करायचं आपल्याला, बरोबर ना? क च ट त प, बरोबर? क च ट त प. आणि दुसरे कोणते? ग ज ड द ब. या प्रत्येकाच्यात एच मिसाळा. क चा काय होईल? क चा काय होईल? ख. च चा छ. ट चा ठ. त चा थ. प चा फ. आपण याच्यात एच मिसळला, एचला आपण महाप्राण म्हणतो, त्याच्यात ऍड केला की काय झाला? क चा ख झाला. आता याच्यात परत एच मिळाला काय होईल? घ चा घ, झ, ढ, ध, ब आणि भा. इथपर्यंत आलं? मग या सगळ्यांना आपण कसली व्यंजने म्हणतो? स्पर्श व्यंजने. आठवतंय का? यांना स्पर्श व्यंजन का म्हणायचं? का सांग? आठवते का? यांना स्पर्श व्यंजने का म्हणायचं? आणि हे जे आहेत ना, याला का आपण कसे म्हणतो? कठोर. आणि याला काय प्रकार या? का कठोर आणि का मृदू? पटकन बोलू शकतो. खरं बोला बरं. आणि हे बोलता येत नाही का? हे पण इथं बोलता. जास्त ताकद लावावी लागते. कठोर, क च ट. पण तसं ग ज म्हणजे एवढी ताकद, म्हणजे मृदू उच्चाराचे वर्ण, हे कठोर उच्चाराचे वर्ण, यांचा उच्चार करताना जास्त ताकद लागते, त्याला कठोर म्हणायचं, यांना मृदू म्हणायचं. ठीक आहे. अजून हे झाले. मग हे किती झाले टोटल? मोजा. 5, 10, 15 आणि 20. मग 34 एकूण येतात. हे किती झाले? 20 झाले. ठीक आहे. अजून काय होतं सांगा मला, आठवते? अनुनासिक नावाचा प्रकार ऐकलाय? अनुनासिक सांगितले होते मी? नाही सांगितलं? अनुनासिक नाकाने मामा, नाना, काक, मामा. आठवते की तुम्हीच बोलले होते ना. अनुनासिक. नाशिक म्हणजेच काय? नाशिक म्हणजे आपलं नाशिक नाही बरं का, ते नाशिक वेगळं, ते नाशिक शहर झालं. नासिक म्हणजे ज्याला आपण नेसल साऊंड म्हणतो, ज्या वर्णांचा उच्चार करताना आपल्याला नाकाची मदत घ्यावी लागते, त्याला काय म्हणायचं? अनुनासिके. काय म्हणायचं? अनुनासिके. आता 3 अनुनासिक आपल्या सगळ्यांना माहिती असतात, न, न आणि म. पण याच्यामध्ये हा पहिला एक आहे अय, य, न, न आणि म. बघा, चेक करा. न, न, म. आता हे जे सगळे तुमच्या समोर आहेत ना, हा थोडा असा पाहिजे बरं का. हा न, न आणि म. आता य, य, न, न, म यांचा उच्चार करताना आपल्याला काय करायला लागतो? नाकाचा वापर होतो. समजा म्हणलं य, हा ड नाहीये, तो ड नाहीये, तो इथं असायला आहे बघा तो. मग काय असतो तो? य, य, न, न, म. म्हणजे समजा मला शब्द लिहायचा आहे बघा. कोणता शब्द आहे हा? जस्ट अ सेकंड. हा शब्द मी लिहिला. कोणता शब्द आहे हा? नीट लिहितो. वाङ्मय. याला आपण वाडमय नाही म्हणत. वाङ्मय म्हणजे काय? लिटरेचर. तर हा य, 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 न, न, म यांचा उच्चार आपण नाकाशिवाय करू शकत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? अनुनासिक आहे. बघा, नाना, मामा नाही म्हणता येत, वेगळंच होईल. म्हणजे मला आठवते की आमच्या गावामध्ये एक छोटी मुलगी होती, ते थोडं नाकातून बोलायचे, त्यांना योग्यता होतं. मी काय योगे येऊन येस का, म्हणजे
ती तशी बोलायची ना, आणि काय का मला चिणवून तोडतो, मग ते लोक नाकातून बोलतात, नाकातून आवाज येतो त्यांचा, तर त्याला न. पण ते सगळे शब्द नाही आहेत. न न य न न म हे 5 वर्ण काय झाले, अनुनासिके झाले. मग टोटल सांगा मला, आपले कठोर वर्ण किती होते? कठोर किती होते? 10. मृदू किती होते? 10. अनुनासिके किती झाले? 5. ठीक आहे, अनुनासिके झाले 5. एकूण टोटल किती झाले सांगा मला? 25 झाले, बरोबर. आता त्याच्यानंतर अजून एक प्रकार आहे, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अर्धस्वर. काय म्हणतो? अर्धस्वर. अर्धस्वर म्हणजे जे स्वरासारखे वाटतात पण स्वर नसतात. कोणते कोणते सांगा? य, र, ल, व. हा य म्हणजे अ, र, य बघा, हा र म्हणजे रू सारखा वाटतो, रू नाही का, रू. हा ल म्हणजे क्लुप्तीतला लू, तो स्वरांच्या तालिकेमधला. व म्हणजे व. म्हणजे हे सगळे आपल्याला स्वरांसारखे भासतात पण स्वर नसतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं? अर्धस्वर म्हणायचं. किती झाले? 25 आणि 4 किती झाले? अधिक 4 किती झाले? 29 झाले. किती राहिले? 34 वजा 29 किती राहिले? 5 राहिले ना. चला मग आता 5 कोणते कोणते पाहून घेऊ आपण. आता थंडीचे दिवस आहेत, म्हणा साहिल, असं तोंडासमोर हात धरा. साहिल. सुषमा, सुषमा म्हणा, सुषमा. थोडं जवळ जाणार. सुषमा. हवा येते, गरम हवा सोडली जाते. म्हणजे ज्यावेळी एखाद्या वर्णाचा उच्चार करताना उष्ण हवा बाहेर सोडली जाते, त्याला काय म्हणायचं? उष्मे. कोणते कोणते आहेत? स, श आणि श. ससा, ससा. षटकोन, शहामृग, हे सगळे काय झाले? उष्मे झाले. मग 29 अधिक 3 किती झाले? 2 राहिले. 29 झाले ना आपले, मग 29 अधिक 3 किती झाले? 32 झाले, बरोबर. याच्यामध्ये एक असतो महाप्राण, त्याला आपण काय म्हणतो? ह. प्राण म्हणजेच काय हो? हिंदी पिक्चर मधला प्राण. प्राण म्हणजे जीव. जीव म्हणजे हवा. जे तोंडातून सुस्कारा सोडला जातो त्याला महाप्राण म्हणायचं. उदाहरण म्हणा हत्ती, असं वाटतं ना. ह, ह म्हणजे ह म्हणजे ज्यावेळी आपल्या मुखातून हवेचा सुस्कारा सोडला जातो त्याला काय म्हणायचं? महाप्राण. कळलं? मग महाप्राण कोणता? जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला मराठी भाषेतला एकमेव महाप्राण कोणता, तर काय म्हणायचं? ह. पण एकूण महाप्राण विचारलं तर किती लिहायचे? 14. थांबा मी सांगतो. तुम्हाला आठवते का? क, च, ट, त, प, ग, ज, ड, द, भ. तर त्याच्यामध्ये आपण एच लावला होता. क चा काय झालता? ख. च चा छ, ट चा ठ, त चा थ, प चा फ. किती झाले? 5. क च ट त प चे एच लावून 5 झाले ना. तसंच ग ज ड द ब चे एच लावून 5 झाले. ग चा घ, ज चा झ, ड चा ढ, द चा ध आणि ब चा भ. मग 5 आणि 5 किती झाले? 10. म्हणजे या वर्णांचा उच्चार करताना मी जे तुम्हाला सांगितलं ना, एच शिवाय शक्य नाही, ह शिवाय शक्य नाही, म्हणून त्यांना सुद्धा महाप्राणच म्हटलं जातं. आलं लक्षात? मग किती झाले महाप्राण? मी तुम्हाला म्हणते 14 झाले. आणि ह तर एकमेव. जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला, मराठीमधील एकमेव महाप्राण कोणता, उत्तर काय द्यायचं? ह. पण एकूण महाप्राण किती? तुमचं उत्तर काय पाहिजे? ते कसे? क च ट त प बरोबरचे 5, ग ज ड द बरोबरचे 5, आपला ह 1, बरोबर.
आणि आणि स श श जे उष्मे आहेत ना, स श श, त्यांचा उच्चार करताना पण हवा बाहेर सोडली जाते. मग ते 3 झाले. मग 3 काय झाले, हे ते पण झाले महाप्राण. म्हणजे हे आपले कठोर व्यंजनातले 5, हे मृदू व्यंजनातले 5, हे आपलं एकमेव ह, आणि हे काय आहेत 3 उष्मे. तर या सगळ्यांचा समावेश याला आपण काय म्हणतो, महाप्राण. म्हणजे 2 प्रकारचे परीक्षेला प्रश्न येतील. मराठीतला एकमेव महाप्राण कोणता, ह. एकूण महाप्राण किती, 14. एनी डाऊट अबाउट दिस? समजलं, शुअर, नक्की. चला, म्हणजे आपण 34 व्यंजनं पाहिली. मला सांगा आता व्यंजनाचे प्रकार कोणते कोणते तुम्ही सांगा मला, मी ऐकतो फक्त. नाही, व्यंजनाचे प्रकार म्हणजे जसं मी तुम्हाला असं म्हणलं की मराठी भाषेमध्ये 34 व्यंजने आहेत. इकडे बघा, 4 गण. स्पर्श व्यंजने किती आहेत? स्पर्श व्यंजने इकडे बघा, माझ्याकडे बघा. स्पर्श व्यंजने एकूण आहेत 20. क चट तप गजड दब. त्याच्यात हे चेश लावला, 5 दुने 10, 10 दुने 20. स्पर्श व्यंजने किती, 20. स्पर्श व्यंजनाचे 2 प्रकार पडतात, सॉरी 3 प्रकार पडतात. अनुनासिके कोणते, य य न न म, हे अनुनासिके झाले. म्हणजेच जर तुम्हाला असा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला, बघा प्रश्नांचे तुम्हाला प्रकार सांगतोय मी. प्रश्न माझा आहे का, मराठीमधील एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत? बघा काय विचारला प्रश्न, मराठी भाषेमध्ये एकूण स्पर्श व्यंजने किती? आणि ऑप्शन समजा तुम्हाला दिला 30, 25, 20 आणि 15. काय उत्तर देणार? काय उत्तर? चुकू द्या, चुकलं तर काय विषय, आपलं काय पहिल्यांदा थोडी चुकतंय, काय मग चुकते, नवीन आहे आपण. हा 20. बघा याच्यामध्ये तो लक्षात ठेवायचं, पहिले कोणते होते, कठोर, नंतरचे कोणते होते, मृदू, आणि तिसरे होते अनुनासिके. कठोर किती होते, 10, मृदू 10, अनुनासिके 5. 10 अधिक 10 अधिक 5 बरोबर किती झालं? म्हणजे स्पर्श व्यंजने किती आहेत मराठीमध्ये, लक्षात राहील. म्हणजे अनुनासिके दे आर पार्ट ऑफ स्पर्श व्यंजन. मला स्पर्श व्यंजन का म्हणायचं, कारण याचा उच्चार करताना आपल्या मुखातील पर्टिक्युलर अवयवांचा त्याला टच होतो, नाकाचा टच होतो, न न म म, म्हणून त्याला स्पर्श व्यंजन आपण एंट्री केलं. ठीक आहे, हे 25 झाले. अर्धस्वर किती आहेत? आता सांगितलं होतं बघा, बघा कोणते कोणते स्पर्श व्यंजन किती आहेत, 25. याच्यामध्ये काय काय येतं सांगा मला, आता सांगितलेलं ते. व्हेरी गुड. कठोर व्यंजने, अजून मृदू व्यंजने, अजून व्हेरी गुड, अनुनासिके. वा वा, छान. किती आहेत कठोर आपले, मृदू 10, अनुनासिके 5. ठीक आहे, हे कोणते, क चट तप गजड दब य य न न म, एच लावून बाकीचे 10. गुड. पुढचा भाग आहे तो म्हणजे अर्धस्वर. किती आहेत अर्धस्वर, अर्धस्वर किती आहेत आठवते, 4 आहेत. कोणते आहेत, य र ल व. हे स्वरांसारखे दिसतात पण स्वर नाही आहेत, त्याला काय म्हणायचं, अर्धस्वर असं म्हणायचं. त्याच्यानंतर पुढचे जे आपले ते म्हणजे उष्मे. उष्मे किती आहेत आठवते, उष्मे 3 आहेत ना, कोणते कोणते, स श आणि श. व्हेरी गुड, उष्मे. चला
त्याच्यानंतर आता महाप्राण. महाप्राण किती आहेत आपला? एक. कोणता येतो? हो, व्हेरी गुड. आता मोजा काय राहिले का चेक करा. हे किती झाले? हे झाले 25. 25 आणि 4 29. 29 आणि 3 34. आणि हा काय झाला मग? 35. किती झाले टोटल? चेक करा काय चुकलंय का एकदा सांगा मला. 25 आणि 4 29. 30 31 32 33. एक राहिला. एक कोणता राहिला? 25 स्पर्श, अर्धस्वर 4, उष्मे 3, महाप्राण 1. आणि जो राहिला ना तो बिचार कायमच एकटा राहिलाय आयुष्यात. तो त्याला आपण स्वतंत्र वर्ण म्हणतो. कसला म्हणतो? कसला म्हणतो? स्वतंत्र वर्ण. तो आपला एकच आहे. त्याला काय म्हणतात? कोणता येतो? ळ. ळ. मग ळ हा असा अक्षर आहे ज्या अक्षराने कधीच कोणताही शब्द तयार होत नाही. आठवतंय का कोणता शब्द तयार झालेला? बाळ, ळ. लाळ. लाळ म्हणतात, लाळ म्हणतात. लाळ म्हणजे कधीच होत नाही, म्हणून याला काय म्हणायचं? कसलं? स्वतंत्र वर्ण. झाले का एकदा चेक करा, बघून घ्या. झाले का 34? एकूण 34 व्यंजने झाली का? ठीक आहे, क्लिअर आहे? इथपर्यंत काय डाऊट आहे? क्लिअर झाला. आता याच्यात एक गंमत आहे जे तुम्हाला मी याच्या आधी सांगितले, तुम्हाला माहिती पण असेल. ही जी व्यंजन आहेत ना, ही व्यंजने पूर्ण उच्चाराची आहेत का पूर्ण उच्चाराची आहेत? ही व्यंजने पूर्ण उच्चाराची कधीच नसतात. म्हणजे मी लिहून देतो तुम्हाला. ही सगळी व्यंजनं कशी आहेत? अपूर्ण उच्चाराची आहेत. का? कारण जोपर्यंत त्याच्यामध्ये स्वर मिसळला जात नाही तोपर्यंत त्याचा अक्षर तयार होत नाही. म्हणून व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असल्यामुळे काय लिहिलं जातं? पाय मोडून लिहिले जातात. बरोबर ना? क च ट त प म्हटलं तर कसं येतं? क पाय मोडूनच लिहिणार. बरोबर ना? च पाय मोडूनच लिहिणार. ठीक आहे. तर ही सगळीत ना, हा क, च, ट, त, प असं पाय मोडून लिहावं लागतं. समजलं? तर हे असे अपूर्ण उच्चाराचे असतात. ठीक आहे, हे कळलं. आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे, जर मी तुम्हाला असं म्हटलं मॅम मला स्वरांचे प्रकार सांगा. एकूण स्वर कोणते आहेत? किती आहे सांगा मला. एकूण स्वर 5 आहेत. बघा एकदा. एकूण स्वर आपले 14 आहेत. कोणते कोणते मी लिहितोय त्याची वर्गवारी करायची आपल्याला. पहिला कोणता आहे? दुसरा आ, तिसरा ई, चौथा ई, पाचवा उ, सहावा रू, लू, राईट. नंतर ए, ऐ, ओ, औ आणि 2 नवीन आलेले ऍ आणि अ. मोजा बरं झाले का बरोबर सगळे? 14 झाले. मग याचे प्रकार किती पडतात? याचे वर्गवारी करताना आपण 5 प्रकारे करतो. पहिला असतो ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त, अजून व्हेरी गुड, सजातीय आणि शेवटचा विजातीय. विजातीय. बरोबर? सजातीय, विजातीय. आता मला सांगा यातले ऱ्हस्व किती, दीर्घ किती, संयुक्त किती सांगा मला. ऱ्हस्वला ऱ्हस्व का म्हणायचं? दीर्घला दीर्घ का म्हणायचं? म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? ऱ्हस्व. ज्यांचा उच्चार करताना जास्त वेळ लागतो त्याला काय म्हणायचं? दीर्घ. पण एक कंडिशन आहे, या सगळ्यांचा उच्चार करताना आपल्या तोंडातल्या कोणत्याही अवयवाची हालचाल एकमेकाला होत नाही. म्हणा आ, आई चिकटते का? म्हणजे आपण म्हणतो ना, वी डोंट फाइंड एनी काइंड ऑफ टच or any kind of involvement of our mouth organs while pronouncing all these vowel sound. मग ज्यांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो ते कोणते कोणते सांगा मला. हा बघा, अ,
ई उ. पास. घेऊन घ्या त्याला. हा कोणता आहे? अ ई उ. बरोबर ना? समजा इकडे बघा, मी समजा असं म्हटलं, हे माझं नाव आहे सचिन आणि हे दुसरं शब्द आहे पाणी. हे दोन्ही नावं बरोबर आहेत. पण मी असं म्हणतो का सचिन, इकडे होतं का सचिन. मला पाणी हवंय, पाणी मोठा नाही. म्हणजे याचा उच्चार करताना तुम्हाला जास्त वेळ लागतो, याचा उच्चार करताना पण जास्त वेळ लागतो. कळलं? समजतंय? समजा मी म्हटलं या ठिकाणी तुम्ही खून करा. खून. त्याने मला चुना लावला. चुना पहिला रुकाल चुना. का त्याने मला चुना लावला असं म्हणतो आपण, नाही म्हणत. म्हणजे उच्चार करायला किती वेळ लागतो त्यानुसार याचा प्रकार पडतात. मग दीर्घ कोणते कोणते झाले? हा झाला बरोबर. हे मग दीर्घ कोणता द्यायचा? आ मोठा ई मोठा उ. हा. मग आता मला सांगा, या रस्व मध्ये आपण, मी तुम्हाला 5 सांगितले होते, हे तर 2 झाले, हे 3 झाले, हे लगेच कळतात. पण हे 2 सुद्धा कशामध्ये येतात? रस्व मध्ये येतात. म्हणजे रू आणि लू. म्हणजे जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला मराठीमध्ये एकूण रस्व स्वर किती, तर उत्तर काय पाहिजे? 5. दीर्घ स्वर किती? 3. आता 5 आणि 3 8. 8 आणि किती? 12. 8 आणि किती? 12. 4 12 ना. मग कोणते कोणते राहिले संयुक्त? संयुक्त कोणते राहिले? बघा, पहिला ए असतो बरोबर ना, कारण 2 तर नवीन आहेत, इंग्रजी भाषेतून घेतलेले. कोणते असतात? ए ऐ ओ औ. यांना संयुक्त का म्हणायचं हे आपण ऑलरेडी शिकलोय. कारण 2 वेगळे स्वर एकत्र येऊन ह्यांचा उच्चार तयार होतो. ऐ म्हणजेच काय? ए म्हणजेच काय? अ अधिक ई हा किंवा ई, याचा उच्चार काय होतो? ए. आठवते ना? हे पाहिलं होतं आपण. म्हणजे हे 5 आणि 3 8 आणि 4. 8 आणि 4 किती? 13 12. व्हेरी गुड. 8 आणि 4 12. आणि 2 जे राहिले ते कोणते आहेत? आठवते का आपण लिहिले ते? तर ॲ आणि ओ. म्हणजे हे नवीन स्वर झाले, तर टोटल झाले 14. मग सजातीय म्हणजेच काय? सजातीय म्हणजे एकाच जातीचे. एकाच जातीचे. मग कोणते असतात एका जातीचे? त्यांचं उच्चार स्थान एका स्थानाचा उच्चार होतो. बरोबर का नाही? अ आ ई ई उ उ. मग सजातीय म्हटल्यानंतर इथे काय येणार? अ आणि आ यांचं उच्चार स्थान एकच आहे. बरोबर. हा ई आणि हा ई यांचं उच्चार स्थान एकच आहे. हा उ आणि हा उ यांचं उच्चार स्थान एकच आहे. तर या सगळ्या ज्या स्वरांच्या जोड्या दिसतात त्या कशा आहेत तुम्हाला? सजातीय. पण मी समजा असं म्हटलं अ आणि उ, काय संबंध आहे का? नाही. मग विजातीय जोड्या म्हणजेच काय? ज्या स्वरांचं उच्चारस्थान वेगळं असतं, द ओरिजिन ऑफ दॅट पर्टिक्युलर साऊंड इज कम्प्लिटली डिफरंट, दे आर कॉल्ड विजातीय. ओरिजिन सेम असेल सजातीय. रस्व म्हणजे काय? इट टेक्स लिटल टाइम फॉर द प्रोनाउन्सिएशन. कमी वेळ लागतो. किती आहेत स्वर? रस्व स्वर 5. दीर्घ किती आहेत? 3. संयुक्त किती आहेत? 4. क्लिअर? हे झालं होतं. इट वॉज जस्ट अ काइंड ऑफ अ शॉर्ट रिव्हिजन, कारण तुमचा बऱ्यापैकी मोठा गॅप पडलेला होता, त्याच्यामुळे आता घेतलं. इथपर्यंत काय डाऊट आहे? समजलंय? व्हेरी गुड. आता मी तुम्हाला वर्णमालिका कशी काढायची हे शिकवलं होतं, आठवते का? वर्णमालिका सॉरी वर्णतालिका. सॉरी, इट्स माय फॉल्ट. वर्णतालिका. तेवढं बरं लक्षात ठेवलं तुम्ही. हा ठीक आहे, चला. वर्ण तालिका आठवते का? टोटल एकूण वर्ण किती आहेत आपले? 52 वर्ण आहेत. तर या 52 वर्णांचा वर्गवारी करताना त्यांच्या उच्चार स्थानानुसार केली जाते. म्हणजे पहिल्यांदा एखादा वर्ण, एखादा विचार मला जर व्यक्त करायचा असेल ना, तर तो पहिला माझ्या कुठे येतो? डोक्यात. त्यानंतर माझ्या तोंडातील अवयवांची हालचाल होते आणि नंतर मी तो व्यक्त करतो. नंतर पुढचा माणूस त्याला ऐकतो आणि त्याला इंटरप्रिट करतो. दॅट इज कॉल्ड कम्युनिकेशन. आता मी जे मराठीत बोलतोय तुम्हाला कळतंय? कारण तुमच्या डोक्यामध्ये पण तो प्रोग्राम फिट आहे.
सो वी आर शेअरिंग द म्युच्युअल लँग्वेज दॅट इज मराठी. मला जी भाषा येते ती तुम्हाला पण येते. मी जे भावना व्यक्त करतो तुम्हाला कळत आहेत. तुमच्या कानावर ते साऊंड वेव्स पडल्या की त्या डोक्यात जात आहेत, त्याचा अर्थ लावला जातोय, तुम्हाला कळते की मास्तर काय सांगते. बरोबर. आता याच्यामध्ये समजा मी एखाद्या शब्दाचा उच्चार करतोय, तो शब्दाचा उच्चार करताना माझ्या मुखातील कोणते कोणते अवयव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत यानुसार त्याची वर्गवारी करता येते. मग आपल्या मुखामध्ये कोणते कोणते अवयव सांगा मला. चला, कंठ असतो, अजून तालव्य, म्हणजे त्याला आपण टाळू म्हणतो, माहिती आहे ना. तालू, तालू म्हणजे काय, जिभेच्या वरचा भाग. म्हणजे आपण असं म्हणू, आपल्या शरीरामध्ये मुखामध्ये कंठ असतो, तालू असते, कथा, मूर्धन्य. मूर्धन्य म्हणजे हा दाताच्या जे आपले अप्पर टीथ आहेत का, त्याच्यामध्ये तो खडबडीत भाग आहे ना, त्याला मूर्धा म्हणतात. काय, मूर्धा नाही, मूर्धा. तर त्याला मूर्धा म्हणतात. काय, मूर्धा. त्याच्यानंतर दात म्हणजेच काय, दंत्य. बरोबर. त्याच्यानंतर ओठ आहेत, ओठ आहेत, त्याला ओष्ठे म्हणायचं. बरोबर. तर हे महत्वाचे आहेत बघा. म्हणजे डोक्यामध्ये एखादा आलेला विचार शब्दरूपाने मी व्यक्त करतोय, ते शब्दरूपाने व्यक्त करताना तो कंठातून व्यक्त होतोय. समजा मी म्हटलं पप्पा, आता मी जर तुम्हाला म्हटलं की मॅम पप्पा म्हणा, पण लिप्स टेकले नाही पाहिजे एकमेकाला, म्हणता येईल का? अहो पप्पा दुसरं काहीतरी होईल ते, राईट. तर तो हे होणार नाही. ठीक आहे, जस्ट अ सेकंड. काय नाही असू द्या. तर तो उच्चार करण्यासाठी आपल्याला काय लागतं, सगळ्यात महत्वाचं, वी हॅव टू मेक द मुवमेंट ऑफ लिप्स. तरच काय होते, तर तो उच्चार तुम्हाला करता येईल त्याचा. बरोबर ना. बरोबर. तसेच काही शब्द असतात, काही वर्ण असतात. उदाहरणार्थ दात म्हणा, दात, दात, चिपुड जाते. तंदूर म्हणा, तंदूर. तंदूर माहिती आहे, तंदूर खाल्ले का नाही, मार्केट संपला ना आता. तर तंदूर, तंदूर म्हणताना सुद्धा आहे ना, तुमच्या जिभेचा शेंडा दाताला टेकतो. तर यानुसार कोणत्या वर्णाचा उच्चार करताना तुमच्या मुखातील कोणता अवयव त्याच्यात इन्व्हॉल्व आहे, त्यानुसार ती वर्ण तालिका बनवलेली असते. तर ती आता आपण पाहणार आहेत. ठीक आहे. तर 3 लाईन पाठ करून ठेवायच्या. पहिली लाईन आहे, हे पाठ ठेवायचं. मी सांगतो बघा. पहिली तर काय लिहायचं, स्वर. इथे काय लिहिणार, व्यंजने. पुढे काय लिहिणार, मुखाचा भाग. आणि शेवटी काय असतं, त्याला काहीतरी नाव देतो ना आपण, मग त्याला आपण काय म्हणतो, वर्णाचे नाव. वर्ण म्हणजे भातावरचं वरण नाही बरं का, कढीचं वरण, डाळीचं, वर्णाचं नाव. ठीक आहे. तर मला सांगा मॅडम, स्वर कोणते कोणते असतात, ते तुम्हाला माहिती सांगितलेले आहेत. तर असं पाठ ठेवा तुम्ही. पहिला लिहून टाकायचा कोणता, अ, आ. दुसरा ई, ई. आता इथं गोंधळ होतो. डायरेक्ट ऊ लिहायचा नाही, काय लिहायचा, रू, लू. राईट. दुसरा लू. त्याच्यानंतर पुढचा ऊ, छोटा मोठा ऊ. त्याच्यानंतर खालीचा ए, ए. पुढे लिहायचा ओ आणि औ. आले का 14 बघा. त्याच्यात आहे ना ए आणि ऑ नाही बरं का. हे 14 झाले का, चेक करा. 12 झाले ना. ए आणि ऑ नाहीये, ए आणि ऑ मिळालं तर 14 होतील. हे 12 झाले. तर ह्या स्वरांना आपण अशा प्रकारे लिहिलंय, कारण याच्यामध्ये नक्की कोणता मुखाचा भाग इन्व्हॉल्व आहे उच्चार करताना ते आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. तुम्हाला लिहायचं थोडं लिहून घ्या. कधी लिहिलंय, ओ पर्यंत लिहिलंय, मग पुढचं पण लिहा. हां, लिहू शकता. आता एक्सप्लेन करताना थोडं लक्ष द्या, नंतर तुम्ही लिहू शकता. फोटो काढा वाटलं तर. पुढे बघा. आता याच्यामध्ये मी 2 लाईन पाठ करायला सांगितलं होतं, आठवते तुम्हाला. पहिली लाईन हे होती, क च ट त प. डू यू रिमेंबर दॅट लाईन. काय होती, क च ट त प. बरोबर ना. क च ट त प. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी लाईन काय होती, ग ज ड द ब.
ह्या 2 लाईन पाठ ठेवायच्या. आणि तिसरी महत्वाची एक लाईन पाठ ठेवायची कोणती? क ता मू द ओ. एवढे 3 लाईन पाठ ठेवले की आपली वर्णमालिका झाली. बरोबर. आता याच्यामध्ये एच मिसळला काय होईल? क चा काय होईल? ख, च चा छ, ट चा ठ, त चा थ, प चा फ. बरोबर. ग चा घ, ज चा झ, ड चा ढ, द चा ध, ब चा भ. इथपर्यंत क्लिअर झालं. आता याच्यामध्ये हे बघा, हे सगळ्यांचं तुम्ही काय करायचं आहे? का मोडला पाय आपण याचा? हा अपंग आहे म्हणून का? मग कारण तो व्यंजने आहेत आणि व्यंजने कायम कशी असतात? अपूर्ण उच्चाराचे असतात. म्हणून याचा पाय तुम्ही मोडावाच तुम्हाला लागेल. ठीक आहे. आता पुढे बघा, याच्यामध्ये जे मी लिहितोय ते फक्त लक्षात ठेवा. याच्यामध्ये समजा असं म्हणलं ड ह, फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी सांगतो कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्रयश. त्याच्यानंतर पुढे आहे रशळ. रशळ. प्रत्येकाचं काय करायचं आहे? पाय मोडायचा. का मोडायचा? कारण ते अपूर्ण उच्चाराचे असतात. ठीक आहे. आणि शेवटचा आहे रशळ नच्या नंतर ना त थ ध. थांबा, याच्यामध्ये ना य य त ढ न. जस्ट अ सेकंड. हा, य य न न म र श ळ. इथे याचा ल स. आता हे तुम्हाला कळलं नाही, मी तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये काय. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आणि शेवटचा जो आपला पार्ट आहे ना, तो कोणता होता? कथा मुदो. तुम्ही नंतर सांगणार तुम्हाला. याच्यामध्ये हे बघा, ही लाईन पाठ ठेवली कोणती? क च ड प. त्याच्यात एच लावला काय? क चा ख, च चा छ, ट चा ठ, द चा ध, ब चा प चा फ. बरोबर. आणि इथे एक आहे ना, एक लाईन होती क ता मू द ओ. आता क ता मू द ओ ही एक लाईन पाठ ठेवायची. किती लाईन पाठ ठेवल्या आपण? 3. कोणत्या कोणत्या? क च ड प, ग ज ड ब आणि क ता मू द ओ. आता याच्यामध्ये हे पाठ ठेवलं की हे बाकीचं सगळं कव्हर होते. बरोबर का नाही? प्रॉब्लेम इथे. आता मग हे बाकीचा जो पार्ट आहे ना, हा एवढा पार्ट कोणता? एवढा पार्ट कसा लक्षात ठेवायचा? हे आता ह्याला मी तुम्हाला जे अंडरलाईन करतोय ते बघून घ्या तुम्ही. हा जो पार्ट आहे, जस्ट अ सेकंड. हा बघा, हा य य न न म काय येतोय? आठवतं का? य य न न म काय आहे? व्हेरी गुड. याला काय म्हणतो आपण? अनुनासिके. याला आपण काय म्हणतो? अनुनासिके. आले का? आता लक्षात कसं ठेवायचं बघा. आता मी तुम्हाला असं म्हणतो, हे लक्षात कसं ठेवायचं की हे कोणतं अनुनासिक कसं लक्षात ठेवायचंय? कारण शेवटी आपल्याला काय करायचं माहिती आहे का? आपल्याला काय करायचं? हे असं लक्षात ठेवायचंय. कसं लक्षात ठेवायचे? ए. कळलं? दुसरं काय येणार? ठीक आहे. तिसरं काय येणार? ठीक आहे. चौथं काय येणार? आणि शेवटचं काय येणार? इथे लक्षात येतपर्यंत. आता प्रॉब्लेम असा आहे की हे लक्षात कसं ठेवायचं? ह्या 3 लाईन तर कळल्या. यश नावाचा पोरगा आहे, तो खूप ढ आहे. कसा आहे? ढ. ढ म्हणजे आपण ढगोळा म्हणतो ना, त्याचं नाव काय आहे? यश. कोविडच्या टाइम मध्ये आपल्याला लस दिली होती, आठवते का? दिली ती लस कोविड होऊ नये म्हणून, आणि झाला तरी मरू नये म्हणून. राईट. आता हा यश कसा आहे? कसा आहे? ढ आहे. ढ म्हणजे हा ड नाही बरं का, य आहे. पण आपण लक्षात ठेवायचा ढ ह. ढ य. कोण आहे? यश आहे. कसं आहे यश?
त्रासदायक ढ यश रसेड, म्हणून त्याला आपण कशी लस दिली? रशड म्हणजे लस दिली. रशड म्हणजे रसाळ. आता ही बघा, ढ त्रयश रशळ लस पाठ ठेवा एवढं, कारण तसंच पाठ ठेवावं लागेल. आता हा ड आहे का? हा काय? य य न न म. पण तुम्हाला तो ड वाटतो का नाही? मग तसं लक्षात ठेवा. नाही लक्षात आलं? एकच लक्षात ठेवायची ओळ कोणती? बघा मी इथे लिहितो. कोणता पेन घेऊ सांगा मला तुम्ही? हा घेऊ? ग्रे? हा ठीक आहे, तुम्ही म्हणता. चला. अयो दिसच नाही. आहे काय बरोबर नाही बघा. येलो घेऊ चला. काय म्हटलं? हा हो दे, काय प्रॉब्लेम. ड अ त्र य श र श ळ ल स. आले का सगळे? मग आता मला सांगा, हा यश कसा आहे? ढ आहे. त्रयश रशळ लस. आले का 5? आणि इथं खाली काहीच येत नाही, म्हणजे 1 2 3 4 ह्याच्यात आपल्याला बसून जातो तो. ढ त्रयश. त्रयश म्हणजे त्रासदायक यश आहे, काहीच येत नाही डबड्याला का त्या शाळेत, म्हणून त्याला कशी लस दिलाय? रशळ लस. त्याने तो काय होईल? हुशार होईल. आता हे ऐकायला खूप मूर्खासारखं वाटते. काय केलंय? ऐसा कुछ होता है क्या? ऐसे ही याद रखना पडेगा. तुम्हाला डायरेक्ट परीक्षेला प्रश्न विचारेल की य य हे व्यंजन कोणत्या प्रकारचं आहे? खाली ऑप्शन असेल कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य. तुम्हाला हेच कळलं पाहिजे. डह यश 2 नंबरला कता तालव्य. म्हणून वर्णमालिका चांगल्या प्रकारे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डू यू अंडरस्टँड दिस? समजते? इथपर्यंत कळलं? हा मग खूप सोपं आहे. मग तुम्ही परत परत जर केलं तर लगेच लक्षात राहील. आता परत बघा, मी समजून सांगतो तुम्हाला. आता मी तुमच्याकडे बघतोय, मी मागे बघतोय का? नाही. एकूण वर्णाचे प्रकार किती? 52. त्याच्यामध्ये व्यंजने किती? 34. आणि त्यांच्या मुखातील अवयाच्या हालचालीनुसार त्यांचे प्रकार पडतात. 3 ओळी डोळे झाकून पाठ ठेवायचे. पहिली ओळ काय? क च ट त प ग ज ड द ब क ता मु दो. आणि चौथी लाईन काय? ढ त्रयश रशळ लस. एवढं लक्षात ठेवले. ह्या 4 ओळी जर पाठ ठेवल्या तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो या ठिकाणी. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा हा जो पुढचा जो भाग आहे, अजून 2 जे ओळी महत्वाच्या आहेत ते म्हणजे कथा आणि दत्ता. बरोबर? म्हणजे कंठ तालव्य. याच्या पुढचा जायचंय बरं का आपल्याला. कथा आणि दत्ता. आता कथा कुठं लिहायचा? इथं. दत्ता इथे. इथे जा क आणि द. म्हणजे कंठ तालव्य, कंठओष्ठ, दंतओष्ठ आणि दंत तालव्य. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना कथा दत्ता, इथं लिहायचा कथा, खाली लिहायचा दत्ता, इथं क दो हे पाठ ठेवायचं. काही गोष्टी पाठ ठेवायच्या. बरोबर? मग याच्यामध्ये दंत्य ओष्ठ म्हणजे दात आणि ओठ याचा उच्चार करून एकच वर्ण उच्चारतो, म्हणजे काय? व. कोणतं आहे? व. आणि दंत तालव्य जर तुम्ही म्हटलं ना तर ते कोणते आहेत? च छ ज आणि झ. म्हणजे च च झ झ इथं पण येतात आणि कुठे येतात? इथं पण येतात. काय म्हटलं? हा हा वय म्हणा बरं. व व व ओठाचं हालचाल होते, दाताची पण होते. म्हणजे ज्याच्यामध्ये दात आणि ओठ दोन्ही इन्व्हॉल्व आहेत त्याला काय म्हणायचं? दंतओष्ठ. समजतंय? आता हा जो प्रकार आहे दंत तालव्य काय प्रकार? समजा मी एक उदाहरण देत असेल इथं. समजा एक वाक्य बघा. मी समजा म्हणलं, बघा मी असं म्हणलं जप आणि जप. मी म्हणलं तू तुझ्या प्रकृतीला जप. काय कर? जप. आणि मी म्हणलं तू तो जप करणं बंद कर. जप माहिती आहे ना? ओम नमः शिवाय, ओम बट सोहा, ओम बट सोहा काय करतो. मग ते त्याला आपण काय म्हणतो? जप करणे. म्हणजे ऍक्च्युली तो लिहिला पाहिजे असा, पण तो लिहितात कसा? असा. तू तुझ्या प्रकृतीला जप म्हणायचं का जप म्हणायचं? जप म्हणलं, जप म्हटलं तर त्याच्यात दंत तालु दोन्ही येतात. जप म्हणा, जप जप. आता डोक्याला आपण लावतो तो काय असतो? चाप. डोक्याला लावतो आपण, म्हणजे मुलं नाही लावत, मुली लावतात. मूल लावलं ते वेगळं दिसेल, राईट. आणि धनुष्याच्या ची दोरी त्याला काय म्हणतात? चाप. पण तो चाप असा लिहिला जात नाही, असाच लिहितो.
मग त्याच्यामुळे या वर्णांचं अस्तित्व इकडे सुद्धा आहे असं प्रकारे लक्षात ठेवा. अशा प्रकारे ही वर्णतालिका तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कळलं का थोडंफार? किती लाईन पाठ ठेवणार सांगा मला? 4. कोणत्या कोणत्या? कचट तप, गजड दब, कता मुदो, डह त्रेश रशळ लस, विषय संपला. एवढं सोपं आहे. काय दम आहे त्याच्यात? आणि कथा दत्ता ही जर तुम्ही परत परत ही वर्णमालिका पाहिली तर तुमच्या डोक्याचा मोठा ताप जाईल निघून. हे सोडणं अवघड का शक्य वाटते? हा, अशक्य नाही ना. आणि खूप सोपं आहे बघा. हे तुम्ही फर्स्ट टाइमच शिकताय, याच्या अगोदर शिकलाय का? यू आर लर्निंग दिस फर्स्ट टाइम इन युअर लाईफ, सो डेफिनेटली दिस इज गोइंग टू बी लिटल बिट डिफिकल्ट, बट दॅट डझंट मीन दॅट यू कॅनॉट अंडरस्टँड इट. कळलंय? तिकडे वा अ आ इ ई. आता ही वर्णमालिका नक्की आहे कशी चेक करू आपण. चालेल? चेक करायचे बरं का. समजा मी तुम्हाला एक साधं उदाहरण दिलं, म्हणलं मला सांगा आपण गुलाबी पेन घेऊ की ई ई हा जो वर्ण आहे तो कोणता आहे? कंटे आहे, तालव्य, मूर्धन्य का दंते? कसं ओळखलं? म्हणा ई. ई आपली जी पुढे जाते टाळूला, ई बरोबर. आता म्हणा आ आ, आणि घसा दाबून जर असं का कंठ दाबा आ, नाही म्हणताच येत नाही ना. मग हा काय झाला? कंठे झाला. आ आ. क ख म्हणा. क ख कुठे येते? म्हणा क ख. एक मिनिट आपण ट्राय करू. अ आ च सॉरी क ख ग घ य ह. कंठाशिवाय शक्य नाही. त्याच्यानंतर तालव्य म्हणजे काय? जिभेच्या वरचा भाग, जे टाळू ज्याला आपण म्हणतो. बघा चेक करा. ई म्हणायचं. ई ई च छ म्हणल्याशिवाय नाही कळणार. म्हणा च छ ज झ य य श. राईट. पुढे मूर्धन्य म्हणजे आपला जो दात आहे त्या दाताच्या, ज्याला अप्पर टीथ म्हणतो, त्याच्या बॅक साईडला खरबडीत भाग आहे. चेक करा. आहे तर तिथं जीभ लागते आपली. बघा बघा. रू म्हणा. रू. ऋषीचा रू आहे का? रू. ट म्हणा. ट ठ ड ढ न र श ळ. लागली. पुढे दंत म्हणजेच काय तर आपला दात, बरोबर. मग दात बघा. क्लुप्ती म्हणा. क्लुप्ती. लू लागते. क्लुप्ती म्हणा. हा, तृप्ती नाही, क्लुप्ती. त म्हणा. त त थ द ध न ल स. दाताशिवाय शक्य नाही. आणि ओ म्हणजेच काय तर ओठाशिवाय शक्य नाही. बघा म्हणा. उ उ उ प फ ब भ म. नाही म्हणू शकत. म्हणा. ओठ नाही चिटकायचे, शक्यच नाही. मग अशा प्रकारे. आणि राहिला प्रश्न दंतोष्ठीचा, तो काय झाला? व. ओठ आणि दात दोन्हींचा त्याच्यामध्ये काय होतोय? समावेश होतोय. आणि शेवटचा काय? दंत तालव्य. जसं मी म्हटलं, जप असेल, जप असेल, चाप असेल, चाप असेल. अशा प्रकारच्या काही वर्णांचा उच्चार ह्याच्यामध्ये तालव्यमध्ये सुद्धा येतो आणि दंत तालव्यमध्ये सुद्धा त्या ठिकाणी येत असतो. वर्णना मालिका तुम्ही आता लिहून घ्या फास्ट. का डायरेक्ट फोटो काढता नंतर लिहिताल? नाही, आता मी त्याचा फोटो पाठवेन तुम्हाला. याचा फोटो घ्या तुम्ही वाटलं तर डायरेक्ट आता. हा. आणि हे वाचायचं कुणी? कोण वाचणार आहे? कधी? उद्या आल्यानंतर मला सगळं हे आलं पाहिजे. ठीक आहे. हाताने. हां हां. आय विल शेअर दिस व्हिडिओ विथ यू. तुम्हाला संध्याकाळपर्यंत व्हिडिओ मिळून जाईल. मग ते लिहिताल. ठीक आहे ना? चला, म्हणजे वर्ण विचार आपला संपलेला आहे बरं का. कळलं? आता थोडी रॅपिड फायर चालेल. पटपट पटपट उत्तर द्यायचे मला. रॅपिड फायर राऊंड माहिती आहे ना? कोण बनेगा करोडपती? हां बघायचं नाही. बघितलं काय फायदा आहे? एकूण महाप्राण किती?
एकूण. व्हेरी गुड. एकमेव महाप्राण. हा. स्वतंत्र वर्ण किती? स्पर्श व्यंजने किती? 25. 25 मध्ये स्पर्श व्यंजनामध्ये काय येतं? 10 कठोर, 10 मृदू, 5 अनुनासिके. अर्ध स्वर किती? 4. य, र, ल, व. उष्मे किती? उष्मे श, श, श. हा. संयुक्त व्यंजने किती? रॅपिड फायर आहे. रॅपिड फायर अशीच असते. हा मग रॅपिड फायर मग त्याला कशा माहिती? श आणि न्य दोन आहेत ना, क्ष आणि न्य. एकूण स्वर किती? 75. एकूण स्वर 14. एकूण स्वर 14. स्वर हे पूर्ण उच्चार असतात का अपूर्ण उच्चाराचे असतात? पूर्ण. स्वराचा कधी पाय मोडून दिला जात नाही. यांच्या सगळ्यांच्या तंगड्या मोडल्यात आपण, सॉरी पाय मोडलेत आपण. स्वरांचं कधी तोडलं जात नाही, स्वरच पूर्ण असतो. उदाहरणार्थ मॅडम बघा, मी एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. मी असं म्हटलं की माझं नाव काय आहे? सचिन. सचिन हे शब्द आहे का अक्षर आहे? शब्द आहे, बरोबर. मग सचिन शब्द जर मला लिहायचा असेल तुम्ही कसा लिहिणार? पेनने लिहिणार, बरोबर आहे. पण कसं लिहिणार? मी असं लिहिणार, बरोबर. सचिन हे माझं नाव आहे. पण स हे काय आहे? एक अक्षर आहे, बरोबर. मग सचिन या एका शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 3 अक्षर आहेत, बरोबर. मान्य आहे तुम्हाला? पण जर मी म्हटलं मॅडम हे अक्षर आहे ना, मी असं लिहिलं तर तो काय झाला? काय झाला? वर्ण झाला. का वर्ण झाला? पाय मोडला. मग जर मला हा स असा पाहिजे ना, तर तो स कधी तयार होईल? स अधिक अ. कळलं? मग सचिनची फोड कशी होईल? स अधिक अ अधिक च अधिक ई, पहिला ई, अधिक न अधिक अ. म्हणजे सचिन या एका शब्दामध्ये किती वर्ण आहेत? 6 वर्ण आहेत. कळलं का? मग मला सांगा, मी इथं पाय कोणाचा मोडलाय? पाय कोणाचा मोडलाय? याचा मोडलाय का? याचा नाही मोडला. का नाही मोडला? कारण हे काय असतात? पूर्ण उच्चाराचे असतात. कळलं? हे पूर्ण उच्चाराचे असतात. समजलं? शुअर? म्हणजे वर्णांपासून काय तयार होतो? वर्णापासून काय तयार होतं? अक्षरापासून काय तयार होतं? शब्दापासून काय तयार होतं? वाक्यापासून काय तयार होतं? परिच्छेद, बरोबर ना. त्याला आपण पॅराग्राफ म्हणतो. पॅराग्राफपासून काय तयार होतं? धडा. धडा म्हणजे लेसन. लेसन पासून काय तयार होईल? पुस्तक. पुस्तकापासून लायब्ररी. लायब्ररीपासून एमपीएससी ची पोरं. नाही होत. अभ्यास करायचा टीईटी असेल. म्हणजे थोडक्यामध्ये काय सांगायचं उद्देश काय, हे इम्पॉर्टंट नाही, इथपर्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि हे सगळं शब्द कसा तयार होतो, अक्षर कसं तयार होतं, वाक्य कसं तयार होतं, हे सगळं एक प्रकारचं काय आहे? इट इज अ काइंड ऑफ अ सायन्स, ज्याला आपण काय म्हणतो? शास्त्र. म्हणजे व्याकरण म्हणजेच काय असतं? एखाद्या भाषेचा केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे त्या भाषेचं काय असतं? व्याकरण असतं. क्लिअर? एनी डाऊट अबाउट टुडेज सेशन? इट वॉज अ काइंड ऑफ अ शॉर्ट अँड फास्ट रिव्हिजन. कारण तुमचं जे काही गॅप पडला होता त्या गॅपमधून तुम्हाला बाहेर आणण्यासाठी मी हे केलं. बट आय होप यू गॉट माय पॉईंट व्हेरी वेल. सगळं रिव्हिजन झालं? एनी डाऊट? लक्षात राहील? शुअर? 4 लाईन सांगा कोणत्या कोणत्या? व्हेरी गुड. कचड तप. दुसरी? गजड दब. तिसरी? कता मुदव. तिसरी? ढ. त्रयश. रसळ. लस. यश कसा आहे? डह. तो ढ नाही, य हे. त्र नाही येतो, यच आहे. त्रयश. रसळ. लस. हे लक्षात ठेवायचं. कथा, दता, कौ, दौ. एवढं पाठ झालं, आपला विषय संपला. ठीक आहे. आजच्या सेशन बद्दल काय डाऊट असेल विचारा. डाऊट नसेल पटपट क्लिअर म्हणा. एनी डाऊट यू हॅव इन अबाउट टुडेज सेशन? इज इट क्लिअर? Okay, so thank you very much for